पुण्यातील एका मराठी उद्योजकाची कशी फसवणूक झालेली आहे हे आज आपण पाहणार आहोत। पुण्यातील वारजे भागात राहणारे दत्तात्रय खुटवड यांना कोरोना काळामध्ये काही अडचणी आल्या आणि त्यावेळेस आपण पाहतो की कोरोना काळामध्ये कर्ज भरणाऱ्यांना काही सवलत आहे ती आरबीआय कडून देण्यात आलेली होती। त्याच दरम्यान दत्तात्रय खुटवड यांच्यावर जे कर्ज होतं जवळपास 75 लाख रुपयांचं कर्ज बाकी होतं ते सुद्धा ते भरायला तयार होते, मात्र 1-2 महिने आहेत त्यामध्ये थकलेले होते। या सगळ्याचा गैरफायदा घेत ज्या बँकेकडे त्यांचं कर्ज होतं त्या बँकेनी त्यांना अक्षरशः लुटण्याचा प्रयत्न केला। म्हणजे आपण म्हणतो की ज्या पद्धतीने वसुली केली जाते तशा पद्धतीची वसुली बँकेकडून सुरू झाली आणि जवळपास 75 लाख रुपये त्यांचं कर्ज होतं, पण त्यांची जी मालमत्ता होती ती जवळपास 4 कोटींच्या पुढे होती आणि तीच मालमत्ता हडप करण्याचं काम या बँकेकडून केलं जात होतं असा आरोप स्वतः दत्तात्रय खुटवड यांनी केलेला आहे। या सगळ्या विरोधात गेल्या 4 वर्षापासून ते लढतायत, पण त्यांना न्याय मिळाला का तर त्याचं उत्तर नाहीये आणि त्यामुळेच या सगळ्याची तक्रार आता थेट त्यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे केलेली आहे, अमित शहा यांच्या सहकार खात्याकडे सुद्धा केलेली आहे आणि याची दखल घेऊन आता राज्याचे उपसचिव यांना याबाबतच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत। नेमकं काय घडलेलं आहे दत्तात्रय खुटवड यांच्या सोबत हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। आपल्यासोबत स्वतः दत्तात्रय खुटवड आहेत। कशी नेमकी सुरुवात झाली आणि बँकेनी कशा पद्धतीने तुम्हाला फसवलं आणि त्याच्या पुढे सहकार खात्यातले जे जे अधिकारी आहेत त्यांनी तुमची कशी फसवणूक केली, कशी पिळवणूक केली? ऍक्च्युली हे प्रकरण झालं मार्च 2020 मध्ये। तर त्यामध्ये करोना काळामध्ये बँकेने मॉनिटरियम आणि बाकी बेनिफिट देण्याचा नकार दिला, कारण त्यांनी माझं अकाउंट रेग्युलर होतं मार्च पर्यंत, तरी रेग्युलर नाही आणि तुमचं अकाउंट डाऊटफुल एनपी आहे 2018 पासून असे बॅकडेटेड काहीतरी डॉक्युमेंट्स दाखवून मला करोना काळामध्ये बेनिफिट नाकारले। दुसरी गोष्ट, त्या करोना काळामध्ये जे काही बॅकडेटेड एनपीए दाखवलं त्या आधारे त्यांनी उपनिबंधक सहकारी संस्थांमध्ये माझी वसुली दाखल्यासाठी म्हणजे माझ्या प्रॉपर्टी जे रिकव्हरी त्यांना पाहिजे होती करोना काळामध्ये त्यासाठी केस दाखल केली। केस दाखल केल्यानंतर केस चालू असताना 2021 मध्ये बँकेने स्वतः लक्षात आलं बँकेचे की नाही आपण कॉम्प्रोमाइज करू। तर बँकेने उपनिबंधकांना सांगितलं की हे आम्ही जर खुटवड 15 लाख भरत असतील तर आम्ही यांचं जे 68 लाखाचं लोन आहे ते आम्ही रिस्ट्रक्चर करून देतो, म्हणजे इथं मार्ग मोकळा होऊन जाईल या दोघांचाही। तर यामध्ये मी तयार झालो आणि मी कोर्ट केस चालू असतानाच जवळजवळ महिन्याभरात मी 15 लाख रुपये भरले। भरल्यानंतर केस बंद करण्यात आली होती। बँक आणि माझ्यामध्ये जे काही कॉम्प्रोमाइज झालं होतं त्यावेळेस मी माझा काही दोष नसतानाही मी या सगळ्या गोष्टी हँडल करत होतो, परंतु मला कुठेही लढायचं नव्हतं बँकेविरोधात। आणि हे झाल्यानंतर बँकेने मला सांगितलं की आम्ही तुमचं रिस्ट्रक्चर करू, परंतु झालं असं 20/3/2022 मध्ये त्यांनी रिस्ट्रक्चरची प्रोसेस दाखवली आणि मला अंधारात ठेवून केस क्लोज झालेली असताना सुद्धा उपनिबंधकांकडे 17/3/2022 मध्ये माझ्या विरोधात प्रॉपर्टी अटॅचमेंटसाठी 101चा वसुली दाखला मिळवला। वसुली दाखला मिळवल्यानंतर बँकेने काय केलं, मला सरळ सांगितलं की आम्ही तुम्हाला रिस्ट्रक्चर करून देऊ शकत नाही, तुमची प्रॉपर्टी आम्ही ताब्यात घेणार आणि लिक्विडेट करून याचे पैसे वसूल करणार। माझ्यासाठी शॉकिंग होतं, कारण मी एकतर नाही मी रेग्युलर अकाउंट होल्डर होतो, माझा कुठलाही डिफॉल्ट नव्हता, मी कोर्टमध्ये यांना पैसे दिले, त्याच्यानंतर यांनी माझ्यावरती षडयंत्र करून हे सगळं प्रकरण करून 101चा दाखला वसुला मिळवला। त्याच्यानंतर बँकेचे जे वसुली अधिकारी शिंदे, कुंडलिक शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एक प्रस्ताव सादर केला। तो प्रस्ताव यासाठी असतो की जर 101चा वसुली दाखला तुमच्याकडे असेल तर तुम्ही कर्जदाराची प्रॉपर्टी ताब्यात घेऊ शकता, त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचं परमिशन लागतं, ज्याची ऑर्डर लागते, ती हाफ ज्युडिशरी ऑर्डर आपण म्हणतो की त्यासाठी त्यांनी प्रस्ताव सादर केला आणि प्रस्ताव सादर करून त्यांनी 10 दिवसामध्ये जे मी आता जे आरटीआय आणि डॉक्युमेंट्स काढले त्यांनी 10 दिवसामध्ये ऑर्डर्स काढली, जी 2 ते 3 महिने लागते जिल्हाधिकाऱ्याची जप्ती ऑर्डर ती 10 दिवसात काढली आणि फेक डॉक्युमेंटवर काढली। एक तर फेक डॉक्युमेंट असे की एक तर कर्ज नियमित होतं, त्यांनी कॉम्प्रोमाइज केलेलं कर्ज जिल्हाधिकाऱ्यांना दाखवलं नाही। दुसरी गोष्ट, जे तहसीलदार आहेत, नायब तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालयाचे, होम खात्याचे, गृह शाखेचे, त्यांनी सरळ बँकेला सपोर्ट केला, संगनमत केलं आणि 10 दिवसामध्ये माझा कुठलाही तक्रार किंवा माझी हरकत यायच्या आधीच ऑर्डर पास केली। जर माझी हरकत आली असती आणि मी जर हे डॉक्युमेंट शो केले असते जिल्हाधिकाऱ्यांना तर हे प्रकरण तिथे थांबलं असतं, म्हणजे मला न्याय मिळाला असता, परंतु हे प्रकरण थांबून द्यायचं नव्हतं बँकेला आणि ताबा घ्यायचा असल्यामुळे 10 दिवसातच माझ्याकडे त्याचे प्रूफ आहेत, मी तुम्हाला डॉक्युमेंट शो करू शकतो की आरटीआयने मी ते काढले की 10 दिवसात माझा वसुली दाखला मिळाला। दुसरी गोष्ट, वसुली दाखला मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई चालू केली। कारवाई चालू केल्यानंतर मी हे लक्षात आणून दिलं काही दिवसांनी की बाबा हे प्रकरण
खोटं आहे, माझ्यावरती हे सगळं षड्यंत्र रचलं गेलंय. मी जिल्हाधिकारी सुहास दिवसे साहेबांना भेटलो, मी तक्रार केली 2024 मध्ये तक्रार केली. तक्रारीनंतर त्यांच्या लक्षात आलं की हा फ्रॉड झालेला आहे. त्यांनी मला आश्वासन दिलं की तुम्हाला 200%, 100 नाही 200% मी कारवाई करतो, बँकेवरती FIR दाखल करू शकतो, कारण बँकेने फ्रॉड केलाय. परंतु त्या प्रकरण असं वळण आलं त्या प्रकरणाला की त्यांनी माननीय ज्योती कदम ज्या ऍडिशनल कलेक्टर त्यांना हे प्रकरणाची पूर्ण तपासणी करण्यासाठी दिलं. तपासणी करत असताना माझ्या असं लक्षात आलं की बँकेला कुठेतरी फेवर होतोय, आणि फेवर होताना माझे कुठलेही कागदपत्र त्या मीटिंगमध्ये किंवा हिअरिंगमध्ये माझे ऐकून घेतले नाही किंवा माझे पुरावे तपासले नाही. बँकेच्या एका काहीतरी कायदेशीर नोटवरती माझे तक्रार अर्ज फेटाळण्यात आले. त्यामध्ये माझी दौंड मधली प्रॉपर्टी सुद्धा, प्रांत जे दौंड प्रांत आहे त्यांच्याकडे सुद्धा माझी प्रॉपर्टी अशी होती की जी प्रॉपर्टी बँकेकडे नसताना तिथे जिजामाता बँकेने तिथे जप्ती आदेश दाखल केला होता. हा सुद्धा विषय जिल्हाधिकारी कार्यालयात होता. परंतु झाला असं की ऍडिशनल कलेक्टरनी हे प्रकरण तक्रार माझी कॅन्सल केल्यामुळे, माझी हे केल्यामुळे मला काहीच पर्याय राहिला नाही. डायरेक्ट बँकेने हे तक्रार अर्ज फेटाळल्यानंतर जे स्टे मिळाला होता मला, म्हणजे सुहास दिवसे साहेबांनी जो स्टे दिला होता की प्रकरण जोपर्यंत येत नाही चौकशी अहवाल तोपर्यंत हे कारवाई करता येणार नाही. परंतु हा माझ्यावरती फ्रॉड इतका मोठा झाला की जिल्हाधिकारी कार्यालयाने जे न्याय करायला पाहिजे तिथं मला अन्याय झाला. म्हणजे मला असं वाटत होतं की मला न्याय मिळेल, पण बँकेचे राजकीय वजन आणि काही मला असं एक अंदाज आला की जर बँकेवरती कारवाई केली तर जिल्हाधिकाऱ्यातले कार्यालयातले अधिकारी सुद्धा अडचणी देऊ शकतात. बरं, याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे? म्हणजे तुमच्याकडे हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत, तर बँकेसोबतच सरकारी कार्यालयातले कोण कोण याच्यामध्ये सहभागी आहे? म्हणजे आपण ही एक लिस्ट पाहू शकतो. याच्यामध्ये हे सगळे आहेत, कोण कोण, कसं कसं, कुणी कुणी यांना फसवलं. म्हणजे इथं मी एकदा वाचून दाखवतो. उपनिबंधक आहेत, सहनिबंधक आहेत, दुसरे अजून कोण आहेत ते पण पाहूयात आपण. इकडे जिल्हाधिकारी कार्यालय आहे, म्हणजे अतिरिक्त जिल्हाधिकारी असलेल्या ज्योती कदम यांचं सुद्धा कार्यालय याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर दौंडचं प्रांत कार्यालय आहे, नायब आणि तहसील कार्यालय हवेलीचं जे आहे, ते सगळे म्हणजे याच्यातले सगळे जे अधिकारी आहेत यांनी संगनमत करून या खुटवड यांना न्याय न द्यायचा असं त्यांनी ठरवलेलं होतं. म्हणजे ऍक्च्युली झालं काय की या प्रकरणामध्ये बँकेने सेटलमेंट अशी केली की साखळी पद्धतीने हे सपोर्ट केलं झालं, आणि मी हे फक्त उघडकीस आणलंय. परंतु हे असं बॅकएंडला होतंय, सगळ्या कर्जदारांच्या विरोधात हे प्रकरण होत आहेत की बँकांना सपोर्ट केला जातो गव्हर्नमेंट अधिकाऱ्याकडनं. कारण हे जे सहकार खात्यामधले जे जज आहेत ते हाफ ज्युडिशरी आहेत, म्हणजे अर्धन्यायिक त्यांना परमिशन आहेत. म्हणजे ते आठवड्यामध्ये 4 दिवस गव्हर्नमेंटचं काम करतात, 3 दिवस जज म्हणून ह्या केसेस हँडल करतात. त्यामध्ये त्यांना अनुभव कमी आहे. त्यांनी माझे हरकती, माझे कागदपत्र, माझं एनपीए नसलेले प्रूफ्स न तपासता ऑर्डर पास केल्या. म्हणजे ऍक्च्युली फसवणूकच चालू आहे. फक्त ही मला 5 वर्ष लढाईनंतर मला शोधता आली आणि मी काढली आणि समोर मांडतोय तुमच्याकडे, माझ्यावर अन्याय झालाय. यामध्ये माझी फॅक्टरी बंद झाली, कंप्लीट 5 वर्ष माझी फॅक्टरी बंद झाली. बरं, जिल्हाधिकारी कार्यालयानंतर मला असं वाटलं की सहनिबंधक मला जॉईंट रजिस्ट्रार जे ते मला मदत करतील, की जे उपनिबंधकांनी जे फ्रॉड ऑर्डर काढली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पण जी फ्रॉड ऑर्डर पास केली त्यामध्ये मला असं वाटलं की सहनिबंधक मला काहीतरी मदत करतील. पण सहनिबंधकांनी सुद्धा बँकेला ताबा घेण्यासाठी मदत केली. ती कशी केली की हायकोर्टची ऑर्डर होती सहनिबंधकांना की लवकरात लवकर तुम्ही हे प्रकरण क्लोज करा, त्यांना न्याय द्या. तर असं असताना हायकोर्टची ऑर्डर यायच्या आधी 2 दिवस आधी बॅकडेटेड माझी ऑर्डर कॅन्सल केली सहनिबंधकांनी, जॉईंट रजिस्ट्रार माननीय सुर्वे साहेब. तर ही का केली तर बँकेला मदत व्हावी. बँकेने सरळ सरळ या गोष्टी झाल्यानंतर मला जे हायकोर्टने रिलीफ दिला होता त्याच्यावरती बॅकडेटेड ऑर्डर काढून परत माझी प्रॉपर्टी अटॅच करायची चालू केली. यामध्ये असं दिसतंय की म्हणजे सहकार खात्यातले दोन्ही जज बँकेला सामील आहेत, जिल्हाधिकारी बँकेला सामील आहेत, तहसीलदार, प्रांत हे सगळे बँकांना सामील आहेत. म्हणजे ह्या बँकेलाच नाही, माझं तर असं म्हणणं आहे की प्रत्येक जो कर्जदार आहे त्याला प्रॉपर्टी त्याची वाचवता येते, पण आता वाचू शकणार नाही कारण हे लोक सगळे साखळीने कामं करतात. हे कुणीच काढलेलं नाही बाहेर. दुसरी गोष्ट, बँकेचा आणि या सगळ्यांचा उद्देश नेमका काय होता? तुमचं कर्ज 75 लाख रुपये थकलेलं होतं, ते तुम्ही सुद्धा वन टाइम भरायला तयार होता, पण त्यांचा उद्देश नेमका काय होता? आता हे वन टाइम मध्ये मी 2022 मध्ये त्यांना वन टाइम सेटलमेंट दिलं की हे वाद नको घालाय बँकेबरोबर, आणि 31/12/2022 ला मी ओटीएस दिलं, वन टाइम सेटलमेंट दिलं. दुसऱ्या बँकेतनं 1 करोड रुपये सँक्शन केले आणि यांचे 70-75 लाख रुपये मला देण्याची इच्छा होती. हे सगळं प्रकरण झाल्यानंतर तरी पण यांनी काय केलं, ज्या दिवशी ओटीएस दिलं बँकेच्या संचालक मंडळांनी त्या दिवशी अधिकाऱ्यांनी, जे उमाकांत दत्तात्रय मुंगे जे सीईओ आहेत आणि काय यांचे अधिकारी आहेत, जे सिनियर अधिकारी, ज्युनियर अधिकारी, यांनी मिळून सरळ सरळ ज्या दिवशी मला ओटीएस देत आहे त्या दिवशी माझे सिबिल खराब केले. म्हणजे माझ्या मिसेस आणि मी जे डायरेक्टर आहेत, नयन कुटवडा आणि दत्तात्रय कुटवडा, डायरेक्टरांचे पर्सनल सिबिल त्याच दिवशी संध्याकाळी खराब केले. याचा पुरावा आहे माझ्याकडे, सिबिल रिपोर्टमध्ये त्याची नोंद आहे. याचा असा
अर्थ निघाला की यांना प्रॉपर्टी पाहिजे होती. जर यांना पैसे मिळतात 2 दिवसामध्ये माझ्याकडनं, तर त्यांनी सिबिल त्या दिवशी का खराब करायचं? जर तुम्ही दाखवताय माझं अकाउंट 2018 पासून एनपी, तर 2018 मध्ये सिबिल का नाही खराब केलं? हा रिपोर्ट सुद्धा चौकशी अहवालामध्ये आलाय. दुसरी गोष्ट, जिल्हाधिकारी कार्यालयाचा जो म्हणजे लिगल वे जे काम करतात ते एकदम बेकायदेशीर काम झालेलं आहे, ज्यामध्ये बँक कधीही जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रस्ताव देताना कंप्लीट डॉक्युमेंटचे अफिडेव्हिट, नोटरी विथ सगळे प्रूफ, व्हॅलिड प्रूफ आणि कर्जदाराची संपूर्ण माहिती ही नोटरी आणि अफिडेव्हिट करून द्यावी लागते, त्याशिवाय जिल्हाधिकारी ऑर्डर काढू शकत नाही. परंतु माझ्या केसमध्ये असं झालं की 10 दिवसात फास्ट ऑर्डर काढण्याच्या नादामध्ये यांनी ब्लँक डॉक्युमेंट सबमिट केले. त्याच्यामध्ये बँकेने कुठल्याही प्रकारचं अफिडेव्हिट केलं नाही, कुठल्याही प्रकारचे नोटरी केलं नाही, कुठल्याही लिगल वे कुठलाही वापरला नाही, बेकायदेशीर काम करून वसुली दाखला 10 दिवसात मिळाला. जी जिल्हाधिकाऱ्याची जी ऑर्डर आहे, जप्ती ऑर्डर, ती 10 दिवसात मिळवली. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय सुद्धा बँकेला संगनमत आहे याचे प्रूफ निघाले. हे प्रूफ डॉक्युमेंटली, मी तोंडी सांगत नाहीये, प्रत्येक गोष्टीच्या डॉक्युमेंटेड मी केलेलं आहे. आणि ही लढाई मी 5 वर्ष लढतोय. मागील 5 वर्ष मला कुणी मदत केली नाही. मी या सगळ्या प्रकरणाचं नियोजन सगळं करून याचा पूर्ण माहिती घेऊन स्टेट गव्हर्नमेंटला तक्रार केली. कारण स्टेट गव्हर्नमेंटला तक्रार केली जानेवारीमध्ये की बाबा हे प्रकरण इतकं सिरियस मॅटर आहे की यामध्ये हे प्रकरण इतकं सिरियस मॅटर आहे की यामध्ये एक कर्जदारच नाही, तर हे असे अनेक हजारो कर्जदार, कारण या प्रॉपर्टी माझी 4 कोटीची, अशी हजारो कर्जदार म्हणजे 20-30 हजार कोटीच्या प्रॉपर्टी ह्या षडयंत्रामध्ये अडकलेल्या आहेत. जे खरे कर्जदार आहेत त्यांना ह्या गोष्टींचा त्रास होतोय. या गोष्टीचं लक्ष द्यावं, या गोष्टीचा फ्रॉड बाहेर निघावं म्हणून मी मुख्यमंत्री सचिव कार्यालयामध्ये प्रत्यक्ष जाऊन तक्रार दाखल केली. त्यामध्ये सहकार मंत्री सुद्धा आहेत, त्यांना तक्रार दाखल केली. माननीय केंद्रीय सहकार राज्यमंत्री त्यांनाही तक्रार दाखल केली. यामध्ये केंद्रीय सहकार राज्यमंत्री त्यांनी दखल घेऊन माननीय मुरलीधर मोहोळांनी दखल घेऊन एक पत्र जारी केलं की सहकार खात्याला की यांची लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी. जी चौकशी 1 वर्ष पेंडिंग आहे. त्यानंतर घाई गडबडीमध्ये आणि लवकरात 7 दिवसामध्ये सहकार खातं ऍक्टिव्ह झालं आणि चौकशी अहवाल आला. चौकशी अहवालामध्ये मी जे आरोप केले होते सगळे स्पष्ट निघाले की हा फ्रॉड झालेला आहे. बँकेने फॉल्स डॉक्युमेंट, बँकेने तारण प्रॉपर्टी हडप करण्यासाठी कर्जदाराची माहिती चुकीची दिली, त्याच्यानंतर त्याचे षडयंत्र केले, त्याचे सिबिल खराब केले ओटीच्या दिवशी, अशा अनेक गोष्टी त्या चौकशी अहवालामध्ये आल्या. चौकशी अहवाल आल्यानंतर मला असं वाटलं की मार्चमध्ये 13/3/2025 मध्ये चौकशी अहवाल आल्यानंतर मला असं वाटलं की मला न्याय मिळेल. परंतु मी सहकार आयुक्तांना भेटलो, उपायुक्त सहकारांना भेटलो. मी म्हणलं की सर चौकशी अहवाल आलाय. म्हणले आम्ही दुसऱ्यांना चौकशी अहवाल देत पण नाही, तुम्हाला मिळाला याचा तुम्ही वापर करा. म्हणलं सर तुम्ही कारवाई काय करणार? तर म्हणजे आमच्याकडे बँकेवरती कारवाई करायला लिमिटेड अधिकारी आहेत, आम्ही फक्त बँकांच्या निवडणुका घेऊ शकतो. असं करून मला थोडक्यात टाळण्यात आलं. म्हणजे मला अपेक्षा होती की जर चौकशी अहवाल स्टेट गव्हर्नमेंटने दिला तर स्टेट गव्हर्नमेंटने का नाही कारवाई केली. माझी इच्छा अशी आहे की या जर अहवालानुसार जर मी दोषी नाहीये आणि माझा अकाउंट एकदम क्लिअर असताना हा एवढा 4 वर्ष 5 वर्षाचा मला हॅरेसमेंट झाली, त्याला जबाबदार कोण? बँक जबाबदार आणि पूर्ण ही साखळी जे गव्हर्नमेंट अधिकारी आहे, त्याच्यामध्ये हाफ ज्युडिशियरी अधिकारी, उपनिबंधक, सहनिबंधक, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार, प्रांत, हे सगळे जबाबदार आहेत आणि यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. परंतु एवढे मोठे अधिकारी अडकल्यानंतर सहकार खात्याला असं वाटलं की काही काळाने बँक आणि खुटवड किंवा डीएनएस कंपनी ऑटोमॅटिकली सेटल होतील आणि ही कारवाई आपल्याला टाळता येईल. परंतु या प्रकरणामध्ये हे एवढा अहवाल आल्यानंतर बँक इतकी रिगरसली फॉलो करत होती, काही राजकीय वजन वापरत होती आणि पुन्हा पुन्हा ताब्याच्या नोटीस काढत होती. आता लेटेस्ट नोटीस निघाली 20/8/2025 मध्ये. एवढा सगळा प्रकार घडल्यानंतर, चौकशी अहवाल आल्यानंतर हवेली तहसीलदार यांना नोटीस काढण्यात मदत करतात. म्हणजे हा किती मोठा फ्रॉड आहे. हे सगळं झाल्यानंतर मी नाईलाजाने ऑगस्टमध्ये दिल्ली सरकारमध्ये सीपी ग्राम्स मध्ये आहे की यामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयाच्या अंडर येते जे कार्यालय सीपी ग्राम मध्ये, त्यांना मी तक्रार केली की हे एवढा मोठा फ्रॉड झालेला आहे, पण राज्य सरकारला तक्रार देऊन सुद्धा काही ऍक्शन होत नाही, तर मला न्याय देण्यात यावा. दुसरी गोष्ट, केंद्रीय सहकार मंत्री माननीय अमित शाह साहेब त्यांच्या खात्यालाही मी तक्रार दिली 5 ऑगस्ट 2025 रोजी. तर तिकडनं आणि जे सहकार सीपी ग्राम्स, यामध्ये सीपी ग्राम्स कडनं आता सध्या एन्क्वायरी गठीत झालेली आहे. याच्यामध्ये एन्क्वायरीमध्ये उपसचिव, महाराष्ट्र सरकारचे उपसचिव जे आहेत त्यांना या एन्क्वायरी पूर्ण जे मी आरोप केले, ज्या अधिकाऱ्यांवर आरोप, त्यांची चौकशी करण्याचे आदेश मिळालेले आहेत. ते आदेश आता चालू आहेत त्यांची चौकशी, मला ऑनलाईन डॉक्युमेंट्सवरनं दिसते. तर मला न्याय मिळण्यासाठी
ही चौकशी आता जी आहे ती जेन्युइन व्हावी, निष्पक्ष व्हावी, यासाठी मी पत्रकार बंधूंना मी आवाहन केलं की जर तुम्ही या गोष्टीला बाहेर आणलं तर ही चौकशी व्यवस्थित होईल. आणि आजपर्यंत किंवा होणाऱ्या गोष्टी इथून पुढे ज्या बँका आहेत, ज्या माझं म्हणणं आहे की प्रायव्हेट बँक असो किंवा सहकारी बँक असो, कर्जदाराला जर कर्जदार कर्ज फेडत असेल कर्जदार, तर तुम्ही त्याच्या प्रॉपर्टी घेण्यात काय इंटरेस्टेड आहे तुम्हाला, त्यातनं काय बेनिफिट तुम्हाला? प्रॉपर्टी घेण्याचा पण म्हणजे इथं पण त्यांनी notice ही ऍक्च्युअली नोटीस लावली, हीच प्रॉपर्टी मेन आहे. दुसरा एक बंगलो माझा वरवणला आहे, त्याच्यावरती पण नोटीस लावली, ती तर माझी बँकेकडे तारणच नव्हती. ही प्रॉपर्टीची व्हॅल्यू 2.25 कोटी आहे. ही प्रॉपर्टी तारण होती. तुमचं लोन 70 लाख, तुम्ही 2.25 कोटी आणि गावाकडली 2 कोटी, 4.25 कोटीची जप्ती कशी करू शकता, कुठल्या कायद्याने करू शकता? बरं, जो कर्जदार रेग्युलर आहे, ज्याचा अकाउंट एनपीए नाही, तो रेग्युलर अकाउंट मार्च 2020 पर्यंत भरले, मार्च नंतर कोरोना काळामधले बेनिफिट आरबीआयने दिले असताना तुम्ही या सगळ्या गोष्टी टाळल्यानंतर टाळून त्याचं अकाउंट डाऊटफुल एनपीए दाखवून एवढा सगळे षडयंत्र केलं आणि माझी हॅरेसमेंट केली. माझी कंपनी अक्षरशः बंद झाली. 4 ते 5 वर्ष झाले. मी या कंपनीचे मी तुम्हाला फोटोग्राफ दाखवू शकतो. ही कंपनी माझी इंडियामध्ये टॉप मॅन्युफॅक्चर, मी एक उद्योजक आहे छोटा, परंतु आता 5 वर्षाला ही कंपनी माझी बंद आहे आणि माझं कमीत कमी 20 ते 22 कोटीचं नुकसान झालंय. या काळामध्ये जर बँकेने सेटलमेंट करून घेतलं असतं, माझी चूक नसतानाही मी करायला तयार होतो, तर हे जे नुकसान झालं 20-22 कोटीचं, ते माझं झालं नसतं. आज मी अक्षरशः जे कमवलंय 25 वर्षामध्ये ते सगळं गमवलंय 5 वर्षामध्ये. त्यामुळे मला अपेक्षा आहे की जे केंद्र सरकारने एन्क्वायरी गटत केली, यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय असो, उपनिबंधक असो, जॉईंट रजिस्ट्रार असो, या सगळ्यांना, सहकार खाता असो, या सगळ्यांना दोषी धरण्यात यावं आणि माझी जे काही हॅरेसमेंट झाली यांच्यावरती यांना डिमांड कारवाई व्हायला हवी, ही माझी इच्छा आहे. यामध्ये कोणी सुटता कामा नये, कारण कोणी जरी सुटले, प्रकरण जर दाबलं गेलं तर हे प्रकरण दाबल्यानंतर हे असं प्रकरण कुणी लढू शकत नाही, सामान्य माणूस. मी याच्यासाठी पूर्ण माझे आर्थिक पासून सगळे मानसिक, माझी फॅमिली डिस्टर्ब झाली. या प्रकरणामध्ये माझा 5 वर्षामध्ये अतोनात नुकसान झालंय, अक्षरशः हॅरेसमेंट झाली. माझ्या जागी दुसरा असतात आत्महत्या करण्याशिवाय काही पर्याय उरला नव्हता, परंतु मी लढत राहिलो. तर या लढाईला मला यश मिळावं आणि मी केलेल्या आरोपांवरती निष्पक्ष चौकशी व्हावी सगळ्यांची आणि बँकेवरती आणि अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, ही माझी मागणी आहे. काय म्हणजे गेल्या 4 ते 4.5 वर्षामध्ये काय नेमका फॅमिली त्रास झाला, मानसिक त्रास झाला, कसं हे 4 वर्ष तुम्ही काढले? यामध्ये ऍक्च्युली जशी बँकेने हे बेकायदेशीर जप्ती आदेश मिळाले, त्यांनी 8 वेळा या ठिकाणी प्रॉपर्टी ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. 8 वेळा प्रॉपर्टी ताबा घेण्याचा प्रयत्न केला, 3 वेळा हायकोर्टला जावं लागलं. हायकोर्टमध्ये या गोष्टीला रेमेडीज नाही, कारण सहकार खात्याचा प्रॉब्लेम असा आहे की सहकार खात्याचे जे नियम आहेत, 1960-61 मधला जे कायदा आहे, त्याच्यामध्ये जर फ्रॉड झाला आणि जर एखाद्या बँकेने जर उपनिबंधकाकडनं वसुली दाखला मिळवला, तर तुम्हाला कुठेच पर्याय नाहीये. तुमचे किती मोठे वकील असले तरी तुम्हाला रिलीफ देऊ शकत नाही, कारण हा कायदाच असा आहे की याला हायकोर्टमध्ये चॅलेंज करता येत नाही. दुसरी गोष्ट, या कायद्याला अनुसरून जे उपनिबंधक आणि सहनिबंधक हे सरकारी अधिकारी आहेत, यांना हाफ ज्युडिशरीचे अधिकार दिलेत. म्हणजे डीआरटी मध्ये जर खाजगी बँकांचं जे प्रकरण हे होतात, निर्णय लागतात, हे डीआरटी म्हणजे डेप्ट ट्रिब्युनल जे हे आहे, त्यासाठी खाजगी बँकांसाठी जिल्हा लेवलचे जज नियुक्त केले. म्हणजे जिल्हा लेवलचा जो जज, या व्यक्तीला हा सिनियर पर्सन असतो, ऑनरेबल जज असतात, त्यांना या सगळ्या गोष्टींचं नॉलेज असतं की कशा पद्धतीने कायदा हँडल केला पाहिजे, कशा पद्धतीने निर्णय दिला पाहिजे. परंतु हे अधिकारी एक स्मॉल लेवलवरनं इन्क्रीमेंट होत होत उपनिबंधकापर्यंत जातात, पण यांना कुठल्याही ज्युडिशरीचा अधिकार नसतो, कुठल्याही इन्फॉर्मेशन नसती. वकील यांच्या पुढे पिटिशन दाखल करून अक्षरशः हैराण होतात की यांना काहीच कळत नाहीये. जर यांना कळलं नाही माझं अकाउंट एनपीए, मी हरकती दाखल केले, माझे वकील तुम्हाला सांगतात की हे अकाउंट क्लिअर तुम्ही चेक करा सर, असं चेक न करता या लोकांनी सरळ सरळ बँकेला मदत केली. मुद्दा लक्षात आलेला आहे आणि आता दत्तात्रय खुटवड यांनी शेवटचा पर्याय म्हणून थेट नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाअंतर्गत असलेलं हे प्रशासनिक सुधार आणि शिकायत विभाग म्हणजे लोक तक्रार जो विभाग आहे, या विभागाकडे तक्रार केली आणि त्याची दखल सुद्धा घेतलेली आहे आणि राज्याच्या उपसचिवांना याबाबतच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ही फसवणूक माझ्यासोबत झाली आहे, पण असे अनेक जण आहेत ज्यांच्या अशा पद्धतीच्या ज्या प्रॉपर्टी आहेत, करोडो रुपयांच्या प्रॉपर्टी आहेत, मालमत्ता, त्या कशा पद्धतीने हडप केल्या जात आहेत याचं उदाहरण दत्तात्रय खुटवड हे आहेत. आणि मराठी उद्योजक, कोरोना काळामध्ये त्यांनी केलेलं काम, पण त्यांची कंपनी सुद्धा या संपूर्ण
बँकेच्या त्रासामुळं आणि या अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे बंद पडली. आज ते टिकून आहेत ते त्यांच्या आत्मविश्वासामुळे, कारण की त्यांना माहिती आहे की त्यांनी काही चुकीचं केलेलं नाही आणि त्यामुळे ही सगळी लढाई गेल्या 4 ते 4.5 वर्षापासून ते लढतायत आणि अंतिम लढाई आता त्यांची थेट मोदी सरकारकडे आहे, मागणी मोदी सरकारकडे आहे आणि त्यामुळे ही चौकशी निपक्षपणे होईल का हे पाहणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर जी बँक आणि बँकेसोबत हे सगळे जे अधिकारी सहकार खात्यातले आहेत यांच्यावर सुद्धा काय कारवाई केली जाते का हे पाहणं महत्वाचं आहे. पण जो काय मानसिक त्रास झालेला आहे त्यामुळं संपूर्ण खुटवड कुटुंब आहे ते सुद्धा खचून गेलेला आहे. पण खुटवड यांनी जी जिद्द दाखवून लढण्याचा निर्णय घेतलेला होता त्यानंतर आता या शेवटच्या टोकापर्यंत ते आलेले आहेत. न्याय मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे आणि सरकार सुद्धा त्यांना न्याय देईल ही एक अपेक्षा आहे. त्याचबरोबर खुटवड यांच्यासारखे जे इतर कर्जबाजारी लोक आहेत ज्यांच्या अशा पद्धतीने मालमत्ता हडप केल्या जात आहेत, त्यांना फसवलं जातंय, अधिकारी त्यांना अक्षरशः आत्महत्या करायला प्रवृत्त करतात, अशा ज्या काही घटना घडतायत त्या खरं तर थांबवण्याचं काम आता या सरकारच्या हातामध्ये आहे. आणि त्यामुळे उपसचिव कशा पद्धतीने चौकशी करतायत, जिल्हाधिकारी याच्यामध्ये कशा पद्धतीने दखल घेऊन जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं आहे. याविषयी आपण जिजामाता महिला सहकारी बँकेशी सुद्धा संपर्क साधला. त्यांची बाजू जाणून घेत असताना या संपूर्ण घटनेमध्ये कुठेही कायद्याचं उल्लंघन झालेलं नाही, त्याचबरोबर आरबीआयच्या नियमांचं पालन बँकेकडून करण्यात आलेलं आहे असं सांगण्यात आलेलं आहे. कर्जदार जे आहेत त्यांनी त्यांचं कर्ज आहे ते फेडावं आणि त्यांचं कर्ज खातं आहे ते बंद करून घ्यावं. त्यांच्या मालमत्तेशी कुठेही छेडछाड करण्याचा प्रयत्न हा बँकेकडून करण्यात आलेला नाहीये किंवा तसा हेतू सुद्धा बँकेचा नाहीये असं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.